पहिल्याच पावसात मुंबईची झालेली दयनीय अवस्था अवघ्या देशाने बघितली। आता त्याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने मुंबई उपनगरांचे पालकमंत्री असलेल्या आशिष शेलारांना लक्ष केलेलं आहे। ठाकरे गटाचे जिल्हा संघटक अखिल चित्रे यांच्याकडून संपूर्ण वांद्रे परिसरात अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि बॅनरमध्ये आशिष शेलारांचा उल्लेख हा बाताशिष शेलार असा करण्यात आलेला आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची अक्षरशः दाणादाण उडाली। जिथे पाणी आधी कधी जमलं नव्हतं त्या ठिकाणी देखील पाणी तुंबल्याचं आपल्याला दिसलं आणि या बॅनरच्या माध्यमातून आपण बघतोय की जी काही मुंबईची पहिल्या पावसात अवस्था झालेली होती ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि जो काही कॉमन मॅनला त्रास झाला तो देखील आपल्याला इथे दाखवण्यात आल्याचं ठाकरे गटाकडून दिसून येतंय। आपण बघितलं की पहिल्या पावसामध्ये मुंबईची अक्षरशः दाणादाण उडाली। दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून आला। विशेष म्हणजे मेट्रो जी अगदी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती त्या मेट्रोचं वरळी येथील स्थानक देखील पाण्याखाली गेलं। मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। वाहतूक कोंडी झाली, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाने आपण बघतोय की आशिष शेलारांना लक्ष केलेलं आहे। विशेष म्हणजे पालिकेच्या मॉन्सून पूर्व तयारीचा स्वतः आशिष शेलारांनी आढावा घेतला होता। मात्र आता या मॉन्सून पूर्व तयारीच्या नावाखाली पालिकेने नेमकं काय केलं आणि पालिकेचा दावा किती फोल होता हे समोर आलेलं आहे। आता ठाकरे गटाने केलेल्या बॅनरबाजीवरती आशिष शेलार नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश नेरुरकरसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।